पुण्यातलं एकता नगर यंदा पुन्हा बुडालं. विसर्ग वाढवला आणखीन पुण्याला धोका. पुणे जिल्ह्यात परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस बरसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. यामुळे आता खडकवासला धरणातून तब्बल 43,500 क्युसेक्स वेगाने पाणी हे मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढलेली आहे. या प्रचंड विसर्गामुळे मुठा नदी काठच्या सकल भागांना पाण्याचा मोठा वेढा पडला असून प्रशासनाने सुद्धा नदीकाठच्या संपूर्ण परिसराला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका हा शहराच्या मध्यवर्ती आणि नदीपात्रालगतच्या एकता नगर भागाला बसलेला दिसत आहे. एकता नगर मध्ये नदीचं पाणी हे घुसलेलं आहे. सकल भागात गुडघाभर पाणी सुद्धा साचलेलं आहे. तळमजल्यातील नागरिकांना घर सोडावं लागत आहे. नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकता नगर मध्ये अचानक पाणी कसं घुसलंय, यापूर्वी एकता नगर मध्ये कधी पूर आला होता का, हे सुद्धा पाहणार आहोत. नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी. खडकवासला धरणामध्ये कालपासून आपण पाहतोय की मुसळधार पाऊस बरसतोय. खडकवासला साखळी धरण क्षेत्रामध्ये म्हणजेच वरसगाव, पानशेत, टेमघर या धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे. यामुळे धरणांमधील पाण्याची पातळी ही कमालीची वाढत चाललेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण धरणं ही आता भरू लागलेली आहेत. धरणांची सुरक्षितता आणि पाणी साठवण्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रशासनाला खडकवासला धरणातून सर्वच्या सर्व म्हणजेच 11 दरवाजे खुले करावे लागलेले आहेत. सर्व दरवाजे उघडल्यामुळे निर्माण झालेल्या 43,500 क्युसेकचा हा विसर्ग इतका प्रचंड आहे की धरणातून पडणारे पाणी थेट रस्त्यांवर आणि सकल भागात सुद्धा घुसायला सुरुवात झालेली आहे. खडकवासला ते पुणे हे शहराच्या मुख्य भागाकडे येणाऱ्या काही प्रमुख रस्त्यांना आता नदीचं स्वरूपच आलेलं आहे. वाहनांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. त्यामुळे वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. सकल भागातील रस्त्यांवरून पाण्याचे मोठे लोंढे वाहत असताना अनेक ठिकाणी नागरिकांना घरातून बाहेर पडणेही आता अशक्य झालेलं आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे तो म्हणजे पुण्यातील एकता नगरला. मुठा नदीचे पाणी अचानक या भागात वेगाने घुसल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. एकता नगर मधील खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना घरात कंबरभर ते छातीपर्यंत पाणी साचल्याचं दिसून येत आहे. घरात पाणी शिरल्याने लोकांच्या अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, फर्निचर अशा सर्व संसारांच्या उपयोगी वस्तूंचं अतोनात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. अनेक कुटुंबांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं धान्य, लहान मुलांची पुस्तकं आणि रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू अक्षरशः पाण्यात आणि चिखलामध्ये पूर्णपणे खराब झालेल्या आहेत. अनेक नागरिक आपापल्या घरातील उरलेल्या वस्तू जीव धोक्यात घालून धडपड करताना सुद्धा दिसून येत आहेत. सतत वाढत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे एकता नगर मधील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहेत. घरात पाणी शिरल्यामुळे वीज पुरवठा सुरक्षात्मक उपाय म्हणून खंडित सुद्धा करण्यात येत आहे, ज्यामुळे लोकांना अंधारात राहून अधिक काळ कसरत सुद्धा करावी लागत आहे. वृद्ध महिला, लहान मुलं, मुलांचे हाल तर होतच आहेत, पण पावसाचा जोर आणि पाण्याचा विसर्ग हा पाहता प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू करणं हे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेने, अग्निशामक दलाने आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तात्काळ एकता नगर मध्ये धाव घेऊन बचाव कार्य सुद्धा हाती घेतलेलं आहे. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने मानवी साळकळीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुद्धा करण्यात आलेलं आहे. NDRFचं पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या आणि सकल भागातील नागरिकांना वारंवार सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं जात आहे. जे नागरिक पहिल्या मजल्यावर आणि त्याहून वरच्या मजल्यावर राहत आहेत त्यांना घरातच राहण्याच्या आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. ज्यांचे घर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, जे विस्थापित झाले आहेत, अशा नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेने तात्काळ पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली आहे. पुणे शहरातील विविध शाळा, समाज मंदिरं आणि सनसिटी परिसरातील बॅडमिंटन हॉल यासारख्या सार्वजनिक ठिकाणी विस्थापित नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. या मदत केंद्रांमध्ये नागरिकांसाठी वैद्यकीय सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, अन्न, पिण्याचे पाणी आणि अंथरुणाची सोय ही प्रशासनाकडून आणि विविध सामाजिक संस्थांकडून सुद्धा केली जात आहे. सध्याची पूरस्थिती पाहता खडकवासला धरणातून होणारा हा विसर्ग पुणेकरांसाठी अतिशय चिंतेचा विषय ठरलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासात धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग हा आणखीन सुद्धा वाढवावा लागू शकतो, ज्यामुळे शहरातील इतर सकल भागांनाही पुराचा धोका हा निर्माण होऊ शकतो. सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत असून नागरिकांनी घराबाहेर न जाण्याचं आवाहन आहे ते सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र ज्या भागामध्ये पूर आला आहे त्याच भागातून पुण्याचे महापौर येतात. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपला मोठा विजय मिळालेला आहे. भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचं सिंहगड रोड परिसरात नगरसेवक म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याच स्वतःच्या प्रभागामध्ये ही भीषण पूर परिस्थिती आहे ती सध्या निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. तसंच 2024 मध्ये पूर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार एकता नगर आणि सिंहगड रोड परिसरासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आणि पुनर्वसनाचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेला होता. महानगरपालिकेने सुमारे 369 कोटी रुपयांचा फ्लड मिटिगेशन आणि पुनर्वसनाचा आराखडाही मंजूर सुद्धा केलेला होता. परंतु 2024 मध्ये निवडणुका संपल्या आणि राजकीय नेतृत्व बदलले तसे हे कागदपत्रांचे आणि घोषणांचे बार हे पुढेच सरकले नाहीत. राजकीय नेतृत्व जसं बदलले तसे हे कागदपत्रांचे आणि घोषणांचे बार पुढे सरकलेच नाहीत. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर पुण्याची सत्ता ही सुद्धा भाजपकडेच आहे. मात्र या भागातील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही वाऱ्यावर सोडल्याचंच दिसून येत आहे. सरकार यावर ठोस तोडगा कधी काढणार असा प्रश्न नागरिक सुद्धा आता विचारू लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी, पुणे.